अनंत गर्जेच्या घरासमोर गौरी गर्जेवर अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका, असं गौरीच्या वडिलांचं रडत रडत आवाहन। तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची कारवाई। वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता केली अटक। वरळीतल्या अनंत गर्जेच्या घरी फॉरेन्सिक टीम दाखल। फॉरेन्सिक टीमकडनं गर्जेच्या घरी तपासणी सुरू। घराणेशाहीच्या मुद्द्यावरनं खडसेंची महाजनांवरती टीका। महाजनांची पत्नी बिनविरोध निवडून आल्यानंतर खडसे आक्रमक। तुमची घराणेशाही कुठली, असं म्हणत खडसेंचा हल्लाबोल। कोल्हापूरच्या तामगावातील ग्रामस्थ आक्रमक। विमानतळ प्राधिकरणानं नेरली ते तामगावकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थ रस्त्यावर, आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटीचा विकास गरजेचा, तर पुढील 5 वर्षात मुंबई पूर्णपणे बदलणार। युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईच्या लोकल सेवेत अधिक सुधारणा करणार, मात्र तिकीट दरात वाढ होणार नाही, तर प्रवासाचा वेळ कमी करण्याचा सरकारचा मानस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर जवळच्या खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात। अपघातात बसमधील 22 प्रवासी गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ। पुढील 15 महिने सूर्यकांत यांच्याकडे सरन्यायाधीश पदाचा कार्यभार। आणि पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सैन्याच्या छावणीवरती आत्मघातकी हल्ला। 2 ते 3 आत्मघातकी हल्ले झाल्याची माहिती।